नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, कधी-कधी जीवनात असा काळ येतो, की आपण कितीही प्रयत्न केले तरी गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. काम अडतं, मन खिन्न होतं, नाती ताणले जातात आणि असं वाटतं, की जणू काही नशिबानं पाठ फिरवली आहे. पण लक्षात ठेवा, वाईट काळ हा कायमचा नसतो आणि तुमचा काळ बदलायचा असेल तर काही गोष्टी आजपासून, आत्तापासून, आत्ताच तुम्ही सोडायला हव्यात. आज आपण बोलणार आहोत, तुमचा वाईट काळ सुरू असेल तर आजपासून या गोष्टी तुम्ही लगेचच सोडायच्या आहेत. पहिली गोष्ट, स्वतःला कधीच कमी समजू नका. वाईट काळात मन आपोआप बोलायला लागतं, मीच चुकीचं आहे, माझ्यातच कमी आहे, मला काही जमणार नाही. पण हे सर्वात मोठं खोटं आहे. कोणाचाही काळ कायम सारखा नसतो. वाईट काळ म्हणजे तुमच्या मूल्याचं मोजमाप नाही, तो फक्त एक टप्पा आहे. म्हणून आजपासून स्वतःला कधीच कमी लेखू नका. तुम्ही जितके शक्तिशाली आहात त्याची जाणीव परत स्वतःला करून द्या. दुसरं, चुकीच्या लोकांच्या मतांना महत्त्व देऊ नका. या काळात सगळ्यात जास्त त्रास कोण देतं? तर लोकांचं बोलणं. ते म्हणतात, काही होत नाही तुझ्याकडून, तुझं भवितव्य नाही, तू काहीतरी चुकलास, आणि आपणही तेच मनात भरून घेतो. पण लक्षात ठेवा, जगात कोणीही तुमची लढाई लढणार नाही. मग त्यांच्या मतांनी तुमचा मार्ग तुम्ही का ठरावा? आजपासून चुकीच्या लोकांच्या बोलण्याला शून्य महत्त्व द्या, कारण तुमचं आयुष्य त्यांचं नाही. तिसरं, भूतकाळाच्या आठवणींमध्ये अडकून राहू नका. आपल्याला दुखावतं ते घडलेलं नाही, पण आपण ते पुन्हा पुन्हा आठवतो म्हणून दुखावलं जातो. त्यानं मला असं का केलं, मी त्यावेळी असं का बोललो, त्या दिवशी मी चूक केली, इतकं विचार करून तुम्ही भूतकाळ बदलू शकता का? नाही. मग आजपासून एक गोष्ट ठरवा, भूतकाळ संपला आहे, आता त्याला तुमच्यावर सत्ता नाही. तुम्ही पुढे चालणार आणि भूतकाळ मागे राहणार. स्वतःला थांबवणारी भीती दूर करा. वाईट काळात भीती वाढते. अपयशाची भीती, लोकांची भीती, पुढे काय होईल त्याची भीती, चुकीचे निर्णय होण्याची भीती, माझं काय होईल, माझ्या परिवाराचं काय होईल ही भीती, आणि सगळ्यात मोठी पुन्हा प्रयत्न करण्याची भीती. मित्रांनो, यश तेव्हाच मिळतं जेव्हा आपण भीतीवर चालून निर्भयपणे पुढे जातो. म्हणून आजपासून भीतीला तुमचं आयुष्य चालवू देऊ नका. भीतीतून पळू नका, तिला ओलांडून पुढे जा. त्यानंतर आहे, तुमच्या ऊर्जा खाणाऱ्या सवयी सोडा. वाईट काळात काही लोक अशा सवयी लावून घेतात ज्या त्यांना अजून खाली खेचतात. उशिरा उठणं, तासनतास फोन स्क्रीन स्क्रोल करणं, काम पुढे ढकलणं, स्वतःकडे दुर्लक्ष करणं, व्यसन करणं किंवा अनावश्यक चिंता करणं, या सवयी तुम्ही लावतात पण ही तुमची ऊर्जा संपवतात. आजपासून एक गोष्ट ठरवा, वाईट काळात हरवायचं असेल तर रोज स्वतःला 1% तरी चांगलं बनवायचा प्रयत्न करा. लहान लहान सवयी बदला, दिवस आपोआप बदलतील आणि मग काळही बदलेल. यानंतर, चुकीच्या नात्यांमध्ये राहू नका. काही नाती आपल्याला आयुष्यभर वर नेतात, तर काही नाती आपण कितीही चांगलं असलो तरी खाली सोडतात. तुमचा वाईट काळ असेल आणि आजूबाजूला असे लोक असतील जे तुमचं मन तोडतात, तुम्हाला कमी लेखतात, तुमचा फायदा घेतात किंवा तुमचा आत्मविश्वास खालावतात, तर हे नातं आजपासून सोडण्याची वेळ आली आहे. लक्षात ठेवा, ज्यांच्याकडून प्रेम, प्रोत्साहन आणि आदर मिळत नाही अशा नात्यांमध्ये राहणं म्हणजे स्वतःला शिक्षा करून घेणं असतं. यानंतर आहे, देवापासून, प्रार्थनेपासून किंवा सकारात्मकतेपासून दूर जाणं. वाईट काळात काही लोक देवाला सोडतात, पण शहाणे लोक देवाला अधिक जवळ जातात. अडचणींमध्ये मन खचतं, पण प्रार्थना मनाला शक्ती देते. जप मन शांत करतो, कृतज्ञता नशीब बदलते. आज तुम्ही कोणत्याही स्थितीत असाल, थोडा वेळ डोळे मिटा आणि बोला, देवा मला मार्ग दाखव, स्वामी मला मार्ग दाखव, मी हार मानत नाही. इतकं बोललं ना तर तुमच्या मनातली ऊर्जा बदलायला सुरुवात होईल. शेवटचा संदेश, मित्रांनो, वाईट काळ कुणाचाही कायम नसतो. खरं तर वाईट काळ म्हणजे देवाची एक खून असते की आता तुम्ही बदलणार आहात, शक्तिशाली होणार आहात आणि तुम्ही अशा उंचीवर जाणार आहात जिथे आधी कधीच गेलेले नव्हते. फक्त या गोष्टी आजपासून सोडा. स्वतःला कमी समजू नका. चुकीच्या लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका. भूतकाळात अडकून राहू नका. भीतीला घाबरू नका. वाईट सवयी
आजच सोडा. विषारी नाती पासून लांब राहा आणि देवापासून कधीच दूर जाऊ नका. आणि पहा तुमचा काळ कसा बदलतो. तर मित्रांनो, तुमचा वाईट काळ सुरू असेल तर आजपासून तुम्ही या गोष्टी सोडून द्या. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.